तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस बेटकर, मी राणी बेटकर स्वागत करतो आपल्या बेटकर ब्लॉग्समध्ये. तर आम्हाला यूट्यूबवर पहिला ब्लॉग टाकायचा होता. बट कसं आहे की आम्ही 3 वर्षाआधी एक ब्लॉग शूट केला होता, जो की आम्ही कधी पोस्ट नाही केला. आमची सुरुवात ॲक्च्युली तिथूनच झालेली, बट काही रिझन्समुळे आम्ही तो ब्लॉग टाकला नाही. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नव्हता इन शॉर्ट की टाकू ब्लॉग. आणि मुळात आमच्याकडे तेव्हा काही माईक वगैरे, कॅमेरा, आयफोन ह्या गोष्टी नव्हत्याच. आणि आम्ही तेव्हा तो फर्स्ट ब्लॉग आमचा आहे ना कशात शूट केलेला, S10 लाईट माझ्याकडे होता, सॅमसंग S10 लाईट, त्याच्यामध्ये शूट केला होता. आणि वी थॉट की तो ब्लॉग आम्ही फर्स्ट यूट्यूबला टाकावा, बट विथ आमच्या आत्ताच्या रिॲक्शन. कारण की आम्ही मागे जाऊन तो ब्लॉग बघतो आमचा, तर आम्हाला खूप मजा वाटते, एन्जॉय करतो आम्ही तो स्वतः ब्लॉग. तर आय होप तुम्ही लोकांनी पण तो एन्जॉय करावा, म्हणून आम्ही आता तो फर्स्ट ब्लॉग विथ रिॲक्शन टाकतोय. हां, आणि इथून आमची यूट्यूब जर्नी आम्ही सुरू करणार आहोत. मुळात ह्यापुढे तुम्हाला वीकली 2-3 ब्लॉग अशी येत जातील. तर आमची अशी इच्छा होती की तो ब्लॉग आम्ही आता टाकावा. सो तो ब्लॉग आपण बघूयात. ओके. गुड मॉर्निंग. तो फर्स्ट जाने हम चले घूमने. जाए ऊटी. नहीं बताना था. नवीन नवीन जोडते वाटते का लग्न झाले. लोक प्लेनमध्ये बघतात बाहेर काय आहे किंवा काय, आणि ह्या मॅडम झोपतात प्लेनमध्ये. जरासा टर्ब्युलन्स जाणवला की ते कानाला खूप असं झोप येते, सुन्न पडतात. झोपून जाते. बसमध्ये ट्रॅव्हल करतोय, त्याच बसमध्ये अजून BMTCच्या, आणि बाहेर पडतोय पाऊस. बँगलोरमध्ये पडतोय पाऊस मे महिन्यात. दाखवतो मी सी, बँगलोरमध्ये पाऊस पडतोय. तो आता ऑटोवाला माझ्यासोबत तमिळमध्ये बोलत होता, जे की मला कळत नव्हतं. पण मी आणि जो लास्टचा वर्ड आहे ना तो घेऊन तो वर्ड मी पकडायचो आणि बोलायचो त्याला. मग त्याला असं वाटायचं की त्याची तमिळ मला कळते. मला नवीन लग्न असताना तुला कशी काही भाषा येते, तिला वाटलं मला ती भाषा येते. मग मी ह्याचा व्हिडिओ काढला होता छोटू. पण काय ह्याला नंतर ह्याने सांगितलं नाही मला काही समजत नव्हतं का, मी फक्त. आणि तोही आमच्याशी एकदम इंटरेस्टेड घेऊन बोलत होता तमिळमध्ये. तर आमची उटी जर्नी चालू झाली आहे, आणि आम्ही आज सकाळी 9पर्यंत ॲड्रेस पोहोचलो इथे. मग आम्ही हॉटेल बुक केलं, आणि मग त्याच्या आधी आम्ही कॅब बुक केली, मग हॉटेल बुक केलं. आणि आता आमची उटी जर्नी चालू झालेली आहे, आणि सकाळपासून आम्ही वेटाट बघतो. इकडचा खूप असं म्हणजे फिरण्यासारखं आहे. आणि बघू आता कसा होते आमचा प्रवास.
त्याच्यामध्ये आम्ही ढग दाखवते. हा मला बोला ना बघ बघ बघ, तर मी त्याच्यामध्ये मोबाईल घेऊन असं ढग दाखवते, पण एवढा आमचा खास मोबाईल नव्हताच. तर थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल व्हॉइस आणि हा व्हिडिओ आवाज पण क्वालिटीमध्ये, नीट बट नाही. तुम्हाला मज्जा नक्की येईल. पुढे पुढे अजून बघा. एका सुंदर ठिकाणी आवडलेलो आहोत, जे मला खूप आवडतं ऑलवेज. मी मनाली सिक्कीमला पण त्या ठिकाणी गेली होती आणि आता इकडे पण आहे. माझे फेवरेट आहेत आणि ह्या लोकेशनवर असे मस्त मस्त फोटो येतात ना, आम्ही तुम्हाला दाखवूच. पण तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये तुम्हाला तर आम्ही आलो आहोत कुठे? टी पार्क मध्ये, टी गार्डन मध्ये, जिथे कसली झाडं आहेत? चहा पत्तीची, टीची. तर वेट मी तुम्हाला दाखवतो. सी या ब्युटिफुल असे टी गार्डन, आणि ही आहे ब्युटिफुल अशी माझी वाईफ. बट सुंदर काय दिसतंय तुम्हाला माहिती आहे? बट सुंदर काय दिसतंय तुम्हाला माहिती आहे? अशा प्रकारे आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत आणि पावसात पण दिसतंय. अशा प्रकारे पडत आहे पाऊस, उटीला पडतोय पाऊस. आणि आम्ही चाललो रेस्टॉरंट मध्ये आणि आता आम्ही चाललो रेस्टॉरंट मध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे एका टी फॅक्टरी मध्ये. त्याच्या आम्हाला मस्त फॅक्टरीचं नाही भेटलंय टी फॅक्टरीचं नाही आहे का ते? नाही. रिमार्क टी अँड चॉकलेट फॅक्टरी. या टी फॅक्टरी. येस, सॉरी, नाही बॅड. तर आम्ही आलो आता लंच करायला. लंच एवढा टेस्ट खूप असं आहे. बिर्याणी हैदराबादी बिर्याणी हैदराबादी बिर्याणी टेस्ट खूप असं ऑर्डर केलाय आणि एवढं awesome आहे. आणि आम्हाला खूप एवढी लागलेली की ब्लॉग करायचं विसरलो आम्ही. त्याच्यासोबत हे आम्हाला काय चिकन फ्राईड भेटले होते, एक रस्सा आहे आणि एक कर्ड आहे. ऑसम टेस्ट, ऑसम भारी, खूप भारी. ऑसम. आतापर्यंत सर्वात बेस्ट Best. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आम्ही करतो आता चेक आउट आमच्या हॉटेलमधून. बॅग सगळ्या भरलेल्या आहेत, दोन्ही लांब आहेत. तुम्ही हॉटेल बघितलं? दाखवलं असेल आम्ही, हॉटेल नाही दाखवलं. वेट, मी तुम्हाला हॉटेल दाखवतो बाहेरून आता, कारण की आतून आम्ही बाहेर आलो. हे होतं आमचं हॉटेल. नाव तुम्ही वाचू शकता. आणि हॉटेल समोरच आहे टॉय ट्रेन. ह्या स्टेशनचं नाव आहे या स्टेशनचं नाव काय? वाचते बघा. काय नाव आहे? उदक मंडलम. उदक मंडलम. ओके, उदक मंडलम हे आहे या स्टेशनचं नाव. डेडिकेशन बघितलं. कारच्या बाहेर जाऊन मी असा मोबाईल पकडला होता आणि त्या टॉय ट्रेनचा व्हिडिओ काढलेला. गाडी चालू होती, चालू गाडीची चालू भाई गाडीमध्ये. विंडो खाली करून बाहेर अशी गेली आणि असं काढते. डेडिकेशन. पहिला ब्लॉग ओव्हर डेडिकेशन. साऊथ इंडियन फूड पुढे आम्ही जिथे जाऊ तिथे साऊथ इंडियन फूडच होतं. पण काल आम्ही जेव्हा चिकन खाल्लं कालचं चिकन बेस्ट होतं. आणि आजची इडली आणि मेंदो. तुम्हाला दाखवते समोरून उटीचं फाय गार्डन. नाही, फाय गार्डन पेक्षा खूप बेस्ट आहे. काय नाही, फाय गार्डन
अँड बॉटनिकल गार्डन कम्पेअर नाही करायचं कधी कुठल्या गोष्टी. बरोबर. काय शिकला दादा तुम्ही? कुठल्याही गोष्टीला कंपेअर करायचं नाही. मी धडा देतो तुम्हाला. तो हे बॉटनिकल गार्डनची एंट्री आहे आणि हा ही माझ्या आयुष्याची एंट्री आहे. आम्ही आलेलो आहोत पैकरा बोट. हे बघा बेस्ट आहे. बघू एक जेड बोट घेऊन पैकरा बोट. हे बोट बुकिंग काउंटर. गाणी. आता आम्ही आलेलो आहोत शूटिंग स्पॉटला. याची एंट्री आहे. वेलकम. सो दिस इज शूटिंग स्पॉट. तिथून तिकीट घ्यावं लागतं. तुम्ही आता मुमेंटला जे कपडे बघताय आमच्या दोघांचे, स्पॉन्सर्ड बाय अक्षय बेटकर. गिफ्ट दिलं होतं त्यांनी. ते मनालीला गेले होते फिरायला, तर त्यांनी आम्हाला गिफ्ट आणलं होतं तिथून. त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब हां, करा. द फार्म हाऊस नेटवर्क. येस. ते फार्म हाऊसचे डिटेल्स वगैरे सगळं तुम्हाला पोचवतात. तुम्हाला कुठलंही फार्म हाऊस आवडलं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. येस. सो ही स्ट्रीट आहे ऊटीची, मेन ऊटी. आम्ही डिनर करायला आलो आहोत. ते अंगारा हॉटेलला नाही गेलो आम्ही. अंगारा ड्रॉप केलं कारण की खूप लांब होतं. चालत आणि कबाब आता आलं कबाब. कबाब ना कबाब नाही खाते सध्या तरी. सलाड खाते. सलाड आले. सलाड टाका. आता आमचं येणार आहे ग्रीन चिकन बिर्याणी. हाय, आता जस्ट हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आता आलं एका लोकल हॉटेलमध्ये जिथे आम्ही काय ट्राय करतोय. आणि हे फक्त पाण्यावर. डिसअपॉइंट नाही करत. टेस्ट एकदम बेस्ट आहे. फोटो आठवतो तुम्हाला. बट साऊथ इंडियन फूड चिकन डिसअपॉइंट बिलकुल नाही झाला. मी बोलते. तर आम्ही आता निघालो उटीमधनं. उटी बस स्टँडला निघालो. तिथून कोलमुटरची आमची आता आम्ही ऑटोला जातो. त्यात आम्ही काय करतो अजून त्या ऑफिसमध्ये बाहेर होणार आहे. जेव्हा बसमध्ये जेव्हा कोइंबतूर पण फिरायचं आहे. इफ पॉसिबल कोइंबतूर पण दाखवा. ओके. आता बाहेर. सो हे समोर आमचा उटी बस स्टँड आहे. मेन बस स्टँड. आता आम्ही वेट करतो आपल्या बसला. वेट पण बुक केली आहे. बघू. तर आम्ही आता निघालो आहोत उटीवरून कोइंबतूरसाठी आणि आम्ही बुक केलेली रेड बस KR काय KRTCची बस आहे. 90 रुपये पर पर्सन. स्वस्तात मस्त कोइंबतूरसाठी आणि एकदम छान. व्ह्यू दाखव. बाहेरचा व्ह्यू बघत जावा. ते असा व्ह्यू बघत जायचं. बाय
सो आता आम्ही उटीला बाय करतोय आणि जातोय कोइंबतूरला. आपण कुठे आहोत आता? कोइंबतूरला. आणि चाललोय थंडू मरेमल टेम्पलला. ओके. आणि पडतोय बाहेर पाऊस बघा. एवढं मस्त रेडी झालो. ही साडी घालून रेडी झाली आणि पडतोय पाऊस. रेडी त्यामुळे झालं. साडी घालून बसली. आम्ही लवकर गेलो असतो पण ही साडी घालून बसली आणि लेट झालं. हे का ओके ठीक आहे. भेटूया आता डायरेक्ट कुठे? थंडू मरीरम टेम्पल. तेव्हा आम्ही 2 मंदिरामध्ये गेलेलो, खंडू मरियम टेम्पल आणि सेकंड मला नाव नाही आठवत आणि प्रोनाऊन्स पण करता येत नाही आहे. तर फर्स्ट जे टेम्पल होतं ना तिथे गेलो तर तिथे फोटोज वगैरे अलाव नव्हते. तर आम्ही जस्ट दर्शन घेऊन आलो आणि लगेच बाहेर आलो आणि मग सेकंड मंदिरामध्ये गेलो आणि तिकडे फक्त माझा एक सिंगल फोटो आणि आमच्या दोघांचे फोटो एवढंच काढलं. एका माणसाला आम्ही सांगितलं क्लिक कर, बिकॉज नंतर खूप पाऊस पडत होता. तर आम्ही तिथून पटापट निघायचा घाईत होतो. पण दोन्ही मंदिरं खूप छान होती. त्याचं आर्किटेक्चर वगैरे सगळं, म्हणजे मी फर्स्ट टाईमच असं मंदिर बघितलेलं, पण खूप 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 सुंदर, खूप अप्रतिम. येस. तर आता आम्ही आहोत कोइंबतूरमध्ये आणि आम्ही स्टे करतोय द पॅराडाईज इंटरनॅशनल हॉटेलमध्ये. कॅपिटल ऑफ पॅराडाईज इंटरनॅशनल हॉटेल. आणि हे आहे अपोजिट रेल्वे स्टेशन, कोइंबतूर रेल्वे स्टेशन. आणि आम्ही आता जस्ट जाऊन आलो आहे एका टेम्पलमध्ये. त्या टेम्पलचं नाव काय होतं? हा, फोटो टाकू आणि नाव पण टाकू. कॅप्शन करता येत नाही, एवढं डिफिकल्ट आहे, बट प्लेस वॉज ऑसम. आता मी तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो. बघा. असू दे ब्लॉग चालू. द पॅराडाईज इंटरनॅशनल हॉटेल. आता फक्त हाय गाईज. आता आम्ही आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव आहे डाईन चित्तिनंद विरन. जवळ आता आम्ही जेवणाचा स्वाद घेतो. चेकआउट केलं आता कोइंबतूर हॉटेलवरून आणि हे कोइंबतूर जी 8:50ची ट्रेन आहे आणि आम्ही लेट झालो आम्हाला. नमस्कार मित्र. तर फायनली आमची उटी ट्रिप इथे समाप्त होते आणि आम्ही चाललोय परत घरी मुंबईला, बदलापूरला. तर कसं वाटलं उटी? उटी ट्रिप कशी होती? क्लायमेट ऑब्विसली त्याला खूप आवडते. क्लायमेट त्याला खूप आवडते आणि आवडते पण संध्याकाळी. आणि फूड अमेझिंग. फूड ना एक कुठे असं खाल्लं पण नाहीये मी फूड. म्हणजे मी जितकं ट्रॅव्हल केलं ना तिथे मी एवढं बेस्ट फूड आणि बेस्ट ट्रॅव्हल सोबत बेस्ट फूड असं दोन्ही कधी भेटलंच नाही. ह्या ट्रिपमध्ये दोन्ही पण बेस्ट होतं असं होतं. आणि फुल आमचं जे काय ट्रिप झाली ती फुल अशी चिल झाली. म्हणजे असं हेडॅक नाही काय नाही. आम्ही दोघांनी आमची ट्रिप बघितली आणि ती फुल चिल झाली, मस्त झाली. प्लॅन नाही काय नाही. नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे, कुठे नेक्स्ट स्पॉट आहे काय, काही माहिती नाही. फुल मजा आहे. आम्ही बस घरातून बॅग पॅक केल्या, निघालो की आम्हाला जायचंय उटीला. कसं जायचंय, काय जायचंय, कुठे जाणार, कसं जाणार काहीच नव्हतं माहिती.
सर्च करत होते हां आम्ही जायचं असं बोलतो असं झालं म्हणजे ओव्हरऑल पूर्ण OTT आम्ही आमच्या घरच्या जीवावर केली आम्ही मजा आली. फूड तर खरंच टॉप नॉच होतं आणि आता आहेत आम्ही ट्रेनमध्ये. नाही तर मला मी बाहेरचा व्ह्यू दाखवलो. माहिती आहे मला व्ह्यू एवढा सुंदर नाही आहे सध्या तरी, पण आम्ही चुकीच्या टायमला व्हिडिओ चालू केलाय. व्ह्यू नंतरला दाखवतो मी तुम्हाला, पण आता एवढा ऑसम नाहीये जसं असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आता तो फ्लाईट नाही, पण आमची तिकीट पण होती, पण आमचा एक दिवस एक्स्ट्रा वाढला कॉज ऑफ आम्हाला यायला बस नव्हतं. सो म्हणून आम्ही चालू आता ट्रेनमध्ये. ट्रेनचा प्रवास आहे 25 तासांचा, 27 पण ट्रेन मला आवडते. ट्रेन आम्हाला आवडते. मला तरी आवडते बिकॉज तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मला फ्लाईटमध्ये जायला भेटतं आहे काय नाही. जेव्हा फ्लाईटमध्ये जायचं मला नाही जमत फ्लाईट. हां बोलू शकतो मला काय त्रास नाही काही नाही. आणि ट्रेनमध्ये सर्व सुविधा असतात. हात या झोपा सर्व सुविधा आहेत आपल्याला. बस they know. ठीक आहे, चला आता इथे ब्लॉग थांबवतो थोडा वेळ आणि बाहेर काय सीन असेल ते तुम्हाला दाखवेल. ओके, कॅप्चर करून कॅप्चर करून दाखवेल. तर असा होता आमचा पहिला ब्लॉग. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. येस. आणि तुम्हाला कळतच असेल ब्लॉगमध्ये की आम्ही खूप घाबरलेलो आहे आणि असं कॉन्फिडंट नव्हतं कारण की आजूबाजूला लोक बघत होते. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत होते की माझे डोळे इकडे तिकडे आमच्या नजर होत होती. पण इच्छाशक्ती खूप होती की ब्लॉगर बनायचं आहे, यूट्यूबला ब्लॉग टाकायचा आहे. पण तेव्हा आमच्यामध्ये एवढं धाडस नव्हतं की आम्ही ब्लॉग यूट्यूबला टाकू. सॉरी फोन आला मला. तर आमच्यामध्ये धाडस नव्हतं एवढं यूट्यूबला टाकायचं वगैरे ब्लॉग. बट आता आम्ही टाकतो तर तुम्ही एन्जॉय करा. आता येत राहणार आहेत आपले ब्लॉग. वीकली 2-3 ब्लॉग येत राहतील. आणि मजा आय बघा. होप की तुम्ही आमचे ब्लॉग एन्जॉय कराल. त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आम्ही सगळ्यात जास्त वर्ड कुठला यूज ह्या केला. ब्लॉगमध्ये आम्ही कुठला हां. वर्ड यूज केला म्हणजे उटीच्या ब्लॉगमध्ये. येस. कळेल कोणी किती किती बघितलंय. बाय बाय. बाय.